या महापुरुषांना प्रथमतः अभिवादन आणि ज्येष्ठ मित्र तुम्ही बसलेलात बांधवांनो आणि मला इथं बोलण्याची प्रथमतः तुम्ही संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद. मित्र, जे आज इथं 1350व्या स्मृती दिनानिमित्त जो आजचा आपण कार्यक्रम राबवतोय, हा कार्यक्रम घेण्याचा हेतू आणि उद्दिष्ट समाजामध्ये काय असला पाहिजे याच्यावरती थोडंफार बोलताना इथं थांबतो. कारण मित्र, तुकाराम महाराज म्हणायचे की असाध्य ते साध्य करिता सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे. आणि आमच्यामध्ये एक मन आहे की लोकाला सत्य सांगितल्यावर ते कडू लागतं. लोकांना सत्य सांगितल्यावर ते कडू लागतं. म्हणून मी आज तुम्हाला सत्य सांगण्याचं काम करणार आहे. कारण सत्य हे कसं असतं, कडू असतं. माझ्या स्वतः जातीमध्ये एक मन आहे, सत्य हे कडू असतं. परंतु तुकाराम महाराज म्हणतात सत्य सत्याशी मन गेले द्वाई मानिले नाही बहुमत. मित्र, समाजामध्ये जर सत्य रुजवायचं असेल तर आम्हाला प्रथमतः सत्य माहीत करून घ्यावं लागेल. मग सत्य काय आहे? कारण या देशामध्ये सर्वात मोठी चळवळ असेल, राष्ट्रव्यापी चळवळ असेल तर ती नामदेव महाराजांची होती. राष्ट्रीय स्तरावरती जो वारकरी संप्रदाय होता, या संप्रदायाला एक विचारधारा होती, ती सत्याची विचारधारा होती. हा संप्रदाय जिथून निर्माण झाला, संत नामदेव महाराजांनी रचलेला पाया तुका घाली शिकल असं. त्या नामदेव महाराजांनी या संप्रदायाची सुरुवात केली. मित्र, या संप्रदायाची सुरुवात वाराणसी मधून झाली होती, उत्तर प्रदेश. संत रविदास, संत कबीर, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, संत जोकामेला, संत सावता माली, संत नरहरी सोनार अशा तमाम मूलनिवासी संतांनी राष्ट्रव्यापी लढा उभा केला होता. परंतु हा लढा आज आमच्या लोकांमध्ये सत्य रुजवण्याचं काम करीत नाही. कारण आजचं आंदोलन वारकऱ्याचं आंदोलन, संप्रदायाचं आंदोलन. कारण संप्रदाय कुणाला म्हणतात? संप्रदाय ज्याला म्हणतात ज्याला विचारधारा आहे आणि ही विचारधारा सत्याला मान्य करणारी असते. कारण कीर्ती ढोंडा पाणी देव लवकरात जेणी भुके नाही अन्न मेल्यावरती पिंडदान, याचा काय उपयोग नसतो. मित्र, आजही समाजामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडतोय आणि आजही आम्ही मेल्यानंतर पिंडदानाची प्रयत्न करतोय. जिवंतपणे बापाला मारतो आणि मेल्यानंतर पिंडदान करतो. काहीच याचा उपयोग नाही. कारण तुका म्हणे सत्य सांगो येवो की राग येतील. तुम्हाला राग आला तरी चालेल, परंतु मित्र मी सत्य सांगण्याचं काम करणार आहे. मग सत्य काय असतं? मित्र, या समाजामध्ये जी चळवळ उभी राहिली होती, ही चळवळ कुणाची होती? आणि संप्रदाय हे भक्तीचं होतं की मुक्तीचं होतं? संतांचं आंदोलन, राष्ट्रव्यापी आंदोलन कुणाच्या व्यवस्थेच्या युद्धामध्ये होतं? हे आंदोलन उगाच निर्माण झालं नव्हतं. मित्र, संतांचं आंदोलन जे राष्ट्रव्यापी आंदोलन होतं, हे उगाच कुणीतरी निर्माण नाही केलं. ह्याचा उद्दिष्ट होता, लक्ष्य होता. हा उद्दिष्ट पूर्तीसाठी आंदोलन बांधलं होतं. मित्र, कारण या देशामध्ये आजही आपल्या बहुजन समाजाला, एससी एसटी ओबीसीला यांच्यातले जे संत निर्माण झाले, हे संत आज जातीमध्ये जयंती साजरी करतायत. ज्या महापुरुषांनी, ज्या युग पुरुषांनी, संत तुकाराम महाराजांनी, संत सावता मालींनी, संत नामदेव महाराजांनी, या महापुरुषांनी जातीला काढण्यासाठी संघटन चालवलं. मित्र, आम्ही त्याच जातीमध्ये आमच्या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतोय. काय आम्ही महापुरुषाचं पुढे घेऊन चाललोय का मागे आणतोय? कारण संतांनी जे आंदोलन चालवलं, हे संतांचं आंदोलन जातीग्रस्त मानसिकतेचं नव्हतं, तर समाजापुरती होतं. आणि संतांचं आंदोलन मित्र
आमच्या इथले जंग अर्थात ब्राह्मण, हे ब्राह्मण आमची देतात आणि हातामध्ये पाणी देतात आणि पाणी दिल्यानंतर बापाच्या मुखामध्ये टाकायचं असं, अर्थात वडिलांच्या मुखामध्ये पाणी सोडायचं असतं शेवटचं. आणि जेव्हा नातू पाणी शेवटचं सोडतो, पाणी देतो बापाला, त्यावेळेस ब्राह्मण म्हणतो, काय म्हणतो? गोत्रमन. काय म्हणतो? गोत्रमन. मी तुम्हाला इच्छितो इथं काय, इथं कुणाला गोत्र माहिती आहे? काय इथं कुणाला गोत्र माहिती आहे? गोत्र माहिती आहे काय? आणि हे माहिती आहे, माझे जेव्हा वडील मेल्यानंतर रोशनला सांगितलं, रोशन म्हणलं काय? गोत्रमन. आता रोशनला गोत्र माहित नाही, हे ब्राह्मणाला सुद्धा माहिती आहे, परंतु ब्राह्मण काय म्हणतो? गोत्रमन. हा म्हटला गोत्र, हा गोत्र. तो म्हणतो पुढं कश्यप, आणि कश्यप म्हटल्यानंतर काय? समर्पयामी. मग कश्यपचा अर्थ काय मित्र? गोत्र म्हणजे काय? तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. आमची इथे एक डोकरीकाचा म्हणजे आजी आमच्याकडे म्हणतात, या आजी वडिलांची आजी वारली होती आणि वारल्यानंतर ज्यावेळेस मय्यत उचलला होता आणि मय्यत उचलल्यानंतर बाजूच्या घरात होती एक डोकरी, अर्थात कोण म्हातारी, ती म्हातारी आलूच म्हणते. आणि त्यावेळेस मी तिथं मैताला होतो, मैताला मी उपस्थित होतो आणि डोकरी आलूच का म्हणते? अरे मेल्यावर त्यांच्या गोत्राला तरी येऊ द्या, नंतर मय्यत उचला. आता कळलं गोत्र म्हणजे कोण? गोत्र म्हणजे कोण? आमचे वारसदार. वारसदार म्हणजे आमचे वंशज. मग मित्र, सावकार मालिक, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, रोशन पाटील, सर्व जे लोक इथं आहेत, इथं बसलेले लोक आहेत, आमचा वंशज कोण? मग कश्यप हे कोण आहेत? तर मित्र, तुम्हाला आमची वंशावळ सांगतो. तुमची आणि आमची, नामदेव महाराजांची, तुकाराम महाराजांची. जर तुकाराम महाराज कुणबी, रोशन पाटील आगरी, आगऱ्याचा आणि तुकाराम महाराजांचा संबंध काय? तर नामदेव महाराज शिंपी, रोशन पाटील आगरी, शिंप्याचा आणि आगऱ्याचा संबंध काय? तर संबंध मित्रांनो आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य कराल, आमचा गोत्र एक आहे, गोत्र म्हणजे वंश एक आहे, वंशातली राहणारी लोक एक आहेत. मग तुम्हाला सांगतो आमची वंशावळ कोणते? तर हिरण्यकश्यप आणि हिरण्येश्वर. हिरण्यकश्यप आणि हिरण्येश्वर दोन सख्खे भाऊ. आणि हिरण्येश्वरचा मुलगा भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हादाची दोन मुलं, विरोचन आणि कपिल. आणि विरोचनचा मुलगा सम्राट अशोक बळीराजा. कळलं? सम्राट अशोक बळीराजा, जो शेतकऱ्यांचा राजा. कोण? अर्थात बळी. हा बळीराजाचा मुलगा कोण? बाणासूर. ऐकून आश्चर्य करा, काय? बाणासूर. आणि आम्हाला आजपर्यंत काय शिकवलंय? बाणासूर कोण होता? राक्षस होता. बाणासूर कोण होता? राक्षस होता. आणि बाणासूरचा बळीचा मुलगा. बळी कुणाचा मुलगा? विरोचनाचा मुलगा. विरोचन कुणाचा मुलगा? भक्त प्रल्हादाचा मुलगा. भक्त प्रल्हाद कुणाचा मुलगा? हिरण्यकश्यपूचा. मग हिरण्यकश्यप आमचे वारसदार, भक्त प्रल्हाद आमचे वारसदार, विरोचन आमचे वारसदार, बळीराजा आमचे वारसदार. मग जर बाणासूर राक्षस होता, मग बळीराजा पण राक्षस होता, हिरण्यकश्यप पण राक्षस होता. म्हणजे याचा अर्थ आमचं गोत्र कोणतं आहे? राक्षस कुलातला आहे. याला पुरावा इथं जे बसलेले बांधव असतील, त्याने जाऊन ज्या दिवशी आपण नाव काढतो, नाव रशिका आमच्याकडे म्हणतात, हे नाव रशिका काढायला जा, कुंडली असतात, त्या कुंडलीवरती बामण लिहून टाकतो, नाव रोशन पाटील, गण गण, खाली लिहितं वर्ण शूद्र, यवनी अंत्यम, यवनी अंत्यम, गण राक्षस. लिहून ठेवलेलं आहे, माझ्या वडिलांच्या कुंडलीवरती लिहिलेलं आहे. याचा अर्थ आम्ही राक्षस कुलातले आहोत. अरे जर आमचे वारसदार राक्षस कुलातले, याचा अर्थ आम्ही सुद्धा राक्षस कुलातले होतो. म्हणजे बळीराजाने आंदोलन जे चालवलं, हे आंदोलन मित्र संतांनी चालवलं होतं. कारण बळीची ज्यावेळेस भारतामध्ये व्यवस्था होती, कारण आजही आमच्या लोकांना सत्य सांगण्याचं काम केलं नाही. कारण बेसिक इन्फॉर्मेशन देतोय, जी इन्फॉर्मेशन आमच्या लोकांना माहित नाही, म्हणून संतांचं आंदोलन वाढत नाही. म्हणून युवा पिढी सत्ताच्या आंदोलनामध्ये जाहीर उतरत आहे. कारण काय? बेसिक इन्फॉर्मेशन. बळीचं आंदोलन भारतामध्ये होतं मित्र, आणि बळीचं आंदोलन संतांनी चालवलं होतं. कारण इसवी सन पूर्व अगोदर जे बळीचं आंदोलन राष्ट्रव्यापी होतं, देशव्यापी आंदोलन होतं. याला पुरावा आजही पाऊस जर आला नाही तर पावसामध्ये एक न्यूज असते. समजा रत्नागिरी टाइम्स, रत्नागिरीला न्यूज असते, काय? लगता है आज बळीराजा नाराज आहे. पुढारीला पण बातमी असते, मी वाचलेली आहे. रत्नागिरीला टाइम्सला बातमी असते. समजा पाऊस जोरात आला, काय असते बातमी? बळीराजा सुकावला, बळीराजा सुकावला. मग बळीराजा सुकावला म्हणजे कोण? जर पाऊस आला तर कोण सुकावतो खरा? शेतकरी. मग शेतकरी कोण आहे? बळी. याचा अर्थ बळीराजा सुकावला म्हणजे कोण? शेतकरी सुकावला. म्हणून आज आमची महिला म्हणते काय? इड्या पिड्या टळू दे आणि कुराचं राज्य
पुरावा. तिथं क्रिकेट खेळतात, कोण खेळत असतील तर बांधवानो, तुम्ही ऐकून आश्चर्य कराल. जर भारतासोबत ऑस्ट्रेलिया हारला, ऑस्ट्रेलिया जर भारतासोबत हारला तर भारतामध्ये ब्रेकिंग न्यूज असते. काय पेपरला ब्रेकिंग न्यूज असते म्हणते? भारताला कांगारूने गारज केलं, भारताला कांगारूने गारज केलं. म्हणजे ऑस्ट्रेलियाचं प्रतीक काय आहे? अर्थात टोटेल काय आहे? कांगारू. मग भारतामध्ये जिथं जिथं मानवाची उत्पत्ती झाली, मानवाने सुद्धा प्रतीक मानलं होतं, तो प्रतीक होता नाग. आणि म्हणून आमचा देवांचा देव कोण? घोडे शंकर, त्याच्या गाड्यामध्ये सुद्धा काय आहे? नाग आहे. आमचे कुलातले दैवत, त्यांच्या गाड्यामध्ये सुद्धा काय आहे? नाग आहे. आणि नागातून निर्माण झाली लिपी आमची कोणती? नागरी लिपी. भारतातली लिपी कोणती माहिती आहे? नागरी लिपी. नागातून निर्माण झाला नगर, नागातून निर्माण झाला नांगर, नागातून निर्माण झाला नागाई गाव. आणि तुम्ही ऐकून आश्चर्य कराल, नागपूर महाराज जर नाव कुठून पडलं असेल तर तिथं जाऊन इतिहास बघा. नागपूरमध्ये इतिहास बघा. आधी काय होता? नाग प्लस पूर लिहिलेला आहे. म्हणजे काय? नागवंशीय लोकांचे राहण्याचे ठिकाण म्हणजे कोणतं? नागपूर. फॉर एक्झाम्पल, मी सुद्धा नागर ठाण्याचा आहे, मी सुद्धा काय आहे? नागर ठाण्याचा आहे. परंतु साहेबांनी नुकताच सांगितलं काय? नागोठण्यावरून आलेले लोक आहेत, अपव्रेश झालेला आहे. पूर्वी आमचं काय नाव होता? नाग अधिक ठाणे. नागठाणवाल्याने अपव्रेश काय झाला? नागोठण्यावाले आले. याचा अर्थ नागवंशीय लोकांचे राहण्याचे ठिकाण होते नागोठणे. मग हेच आंदोलन मित्र, संतांचं आंदोलन जे होतं हे बळीचं आंदोलन होतं. आणि बळीचं आंदोलन संतांनी चालवलं. आणि संतांचं आंदोलन संत शिरोमणी महाराजांनी निर्माण केलं. आणि हे का निर्माण केलं? कारण भारतामध्ये जाती व्यवस्था होती. आणि जाती व्यवस्था असल्याचा पुरावा आजही महाराज तुम्ही जाऊन बघा. आजही आमचे मूल निवासी जे जे संत झाले त्याच्या पुढे जात लावलेले. संत गोरा कुंभार, संत सावता माली, संत नरहरी सोनार. म्हणजे काय? सोनाराला नरहरीला वाटलं. प्रत्येक जाती जातीमध्ये संत डिवाइड झाल्यामुळे काय झाला? संतांचा आंदोलन विभाजित झालं, ज्याचा परिणाम जातीग्रस्त मानसिकतेचे शिकार बनले. परंतु संतांचा उद्देश काय होता? समाजापोटी निर्माण केलेला राष्ट्रव्यापी आंदोलन, ज्याला ओळख दिली होती कोणती? वारकरी. कोणती आगरी, कोणती शिंपी, कोणती तेली, कोणती कुणबी, ही ओळख न देता संतांनी ओळख कोणती दिली होती समाजाला? वार अधिक कळी, वार अधिक कळी. ऐकून घ्या नीट. वारीला जाणारा म्हणजे वारकरी नाही, पंढरपूरला जाणारा म्हणजे वारकरी नाही, गळ्यामध्ये माळा घातल्यामध्ये वारकरी नाही. ज्याने अस्पृश्याच्या विरोधामध्ये, ज्याने जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये, ज्याने वर्ण व्यवस्थेच्या विरोधामध्ये घाला घातला, आता ज्याला नाकारलं त्याला ओळख दिली की वारकरी. आणि संतांनी वारकरी नावाचा संप्रदाय निर्माण करून खऱ्या अर्थाने या देशामध्ये जे बीज रुपवण्याचं काम केलं होतं. आता ती विचारधारा घेतली होती. विचारधारा कोणती होती? तर संतांची विचारधारा होती. तुम्ही ऐकून आश्चर्य करा. असाध्य ते साध्य करिता सायाचं, कारण अभ्यास तुकामध्ये म्हणजे शिक्षणाची कन्सेप्ट होती. तुकडोजी महाराजांनी सांगितलं, वडिलांनी मुलीला नाही शिकवला तोही पापाचा भागीदार झाला. जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला, तसे शिक्षण देणे आवश्यक होते. म्हणजे शिक्षणाची विचारधारा होती. गाडगे महाराजांनी सांगितलं, एक वेळ बायकोला लुगडे नका घेऊ, एक वेळ जेवणाचं ताट मोडा, परंतु पोराने पहिले शाळेत पाठवा. गाडगे महाराज जे आराणी होते, जे कुठले होते? अमरावतीचे होते. आराणी गाडगे महाराज. परंतु काय सांगत होते? हातावरती जेवण जेवा, जेवणाचं ताट मोडा, बायकोला लुगडं नका घेऊ, जुना नेसवा, परंतु पोराला पहिले शाळेत पाठवा. आणि सांगायचे काय? सांगायचे, गोपाला गोपाला देवकीनं
शिवाजी महाराजांचं आंदोलन जर आज आम्हाला पुनर्जीवित करायचं असेल तर काय करावं लागेल, काय करावं लागेल आम्हाला? म्हणून मित्र सांगितलं, सत्य हे कडू असतं, पण कडू हे आजाराचं औषध असतं, ते दिलं पाहिजे. आणि देण्याचं काम मित्र आम्ही वारंवार करत आहोत, समाजामध्ये जाऊन सांगत आहोत की सत्तांचं आंदोलन जे राष्ट्रव्यापी होतं ते पुनर्जीवित केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर जाऊन मित्र आज आम्ही काय काम केलं पाहिजे हे सांगतो मोजकाच मुद्दा इथे थांबतो. मित्र, आज समाजामध्ये जी मानसिकता निर्माण झालेली आहे, कोणती मानसिकता निर्माण झालेली आहे की जात हीच आमची मुलातली ओळख आहे, जाती व्यवस्था हीच आमची मुलातली ओळख आहे. परंतु जाती व्यवस्था आमची मुलातली ओळख नसून तुम्ही आणि आम्ही एका वंशाचे आहोत ही ओळख प्रस्थापित करण्यासाठी मित्र आंदोलन चालवलं पाहिजे. आणि यासाठी आंदोलन चालवताना आज आमच्या आलेल्या समस्या कोणत्या आहेत? तर इथं शिंपी जातीचा बसलेला एक समाज आहे, शिंपी जातीचा बसलेला इथे समाज आहे. आणि शिंपी जातीच्या समाजामध्ये एक भयानक समस्या निर्माण झाली, भयानक समस्या. आणि ती शिंपी जातीला ज्यावेळेस कळून येईल आश्चर्य करून जा. कारण या देशामध्ये तुम्ही ऐकून आश्चर्य करा, ढोरांची जनगणना होते, कुत्र्यांची जनगणना होते, मांजरांची जनगणना होते, डुकरांची जनगणना होते, इव्हन या देशामध्ये हिजड्यांची सुद्धा गिनती केली जाते. परंतु शिंपी जातीच्या लोकांची जनगणना केली जात नाही, शिंपी जातीच्या लोकांची जनगणना केली जात नाही. ज्याचा परिणाम काय झाला? शिंपी जातीमध्ये शिकलेला वर्ग ज्या प्रमाणात निर्माण व्हायला पाहिजे तो निर्माण होत नाही. तुम्ही सांगा, शिंपी जातीमध्ये आज किती IPS जन्माला आले, किती डॉक्टर झाले, किती प्राध्यापक झाले, किती IIT एज्युकेशन घेतले झाले, किती IIT एज्युकेशन घेतले झाले, किती MPhil झाले, किती सेटनेट झाले, तुम्ही सांगा. आणि जाती आधारित गिनती जी होते मित्र, जी जातीनुसार जनगणना केली जाते, ही जनगणना न झाल्याचा परिणाम आम्हाला हक्क आणि अधिकारापासून वंचित राहावं लागतं. कारण शिंपी ही जात ओबीसी मध्ये येते आणि ओबीसीची जाती आधारित गिनती केली जात नाही, ज्याचा परिणाम त्या विद्यार्थ्याला आरक्षण अर्थात प्रतिनिधित्व ओबीसीच्या 52% लोकांना कॉलेजमध्ये दिलं जात नाही. आज शिंपी जातीचा व्यक्ती गावचा सरपंच सुद्धा बनू शकत नाही. गाव शिंपी जातीचा असलं तरी सुद्धा निर्णय घेण्याचा अधिकार त्या शिंपी जातीतल्या लोकांना नाही. कारण मित्र, ओबीसीच्या लोकांना हा अधिकार का नाही आहे? कारण गाव आहे शिंप्याचं, गाव आहे आगऱ्याचं, गाव आहे कोड्याचं. परंतु सरपंच कुणाला बनवला जातो? SC ST ला बनवला जातो. आता SC आणि ST ला का बनवला जातो? तर मित्र, त्या लोकांची जाती आधारित गिनती केली जाते. परंतु आगरी, कोळी, सुतार, लोहार, कुणबी, मराठा, ओबीसी या समूल बांधवांची जाती आधारित जनगणना न केल्याचा परिणाम आज त्यांच्या मुलाबाळांना हक्क आणि अधिकारापासून वंचित राहावं लागते, प्रतिनिधित्वापासून वंचित राहावं लागते. आणि प्रतिनिधित्वापासून वंचित कसं राहावं लागतंय? फॉर एक्झाम्पल, कुणी जर इथे डॉक्टर असेल आणि डॉक्टर आज डॉक्टराचा मुलगा स्वतः बोलू शकत नाही मी डॉक्टर म्हणून, कारण आम्हाला भविष्यामध्ये, कारण कीर्तन कशासाठी असतं माहितीये का? वर्तमानामध्ये परिवर्तन करण्यासाठी असतो. कीर्तन हे वर्तमानामध्ये परिवर्तन करण्यासाठी असतं. हजारो पिढ्या गेल्या तिथं जाऊन आलो, अजून तिथं काय ठोकतोय, काय मुलाबाळाचं सत्यानाश होतोय, काय समाजामध्ये परिवर्तन होतोय. कीर्तन हे समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी असतं. काय आज समाजामध्ये परिवर्तन होताना दिसतोय? काय आज समाजामध्ये शिकले समजलेल्या लोकांमध्ये परिवर्तन होताना दिसतोय? आणि जर नाही दिसत असत याचा अर्थ आम्ही जे लोकांना सांगतोय ते लोक ऍक्सेप्ट का करीत नाहीत, ते लोक ऍक्सेप्ट का करत नाहीत? कारण तुम्ही ऐकून आश्चर्य करा, गाडगे महाराज अडाणी होते, परंतु गाडगे महाराज शिकले सवरल्या लोकांहून जास्त शास्त्रज्ञ होते. याला जाहीर पुरावा आहे माझ्याकडं. एकदा गाडगे महाराज पंढरपूरला गेले होते आणि पंढरपूर जवळ इंद्रायणी नदी आहे. त्या इंद्रायणीच्या नदीच्या बाजूला पिंडदान प्रक्रिया सुरू होती. आणि पिंडदानामध्ये प्रक्रियेमध्ये काय होतं? तर लाडू होते, जेवण होते. आणि त्या जंगम ब्राह्मणाला विचारलं गाडगे महाराजांनी, ब्राह्मण महाराज तुम्ही करताय काय? तर ब्राह्मणाने सांगितलं, हे जेवण आहे की मी याच्या पिताला अर्थात बापाला स्वर्गामध्ये डायरेक्ट पाठवतोय. कशाच्या माध्यमातून? यज्ञाच्या माध्यमातून. ते म्हटले ठीक आहे. मग गाडगे महाराजांनी सांगितलं काय? बापा हो, मला सुद्धा भूक लागलेली आहे, स्वर्गामध्ये काय जेवण जाणार नाही, माझ्या पोटाला घाला. परंतु तो ब्राह्मण काय म्हटला, ठीक आहे, हे जमणार नाही, कारण हे याच्या वडिलांचं भागीदारी आहे, त्याला स्वर्गामध्ये पाठवायचं. त्यांनी सांगितलं. मग गाडगे महाराजांनी प्रॅक्टिकली करून
पाणी घालून राहिलोय. गाडगे महाराजांचं गाव कोणतं? अमरावती. गाडगे महाराजांचं वावर म्हणजे शेती कुठं? अमरावती. पाणी घालतात कुठं? पंढरपूरमध्ये. पाणी कुठे घालतात? पंढरपूरमध्ये. आणि परत गाडगे महाराजांनी पाणी सुरू केलं. परत लोकांच्या अंगावरती उतरलं. लोकांनी विचारलं गाडगे महाराज करताय काय? लोकांना उत्तर दिलं गाडगे महाराजांनी, मी माझ्या वावराशी पाणी घालून राहिलोय. गाडगे महाराजांना लोकांनी विचारलं, काय विचारलं? अहो गाडगे महाराज पाणी पोचणार कसं? मग गाडगे महाराजांनी शिवी देऊन हिनावलं, अहो नारायण हो, आमचं जर पाणी माझ्या वावराशी पोचणार नाही, तुमचं जेवण स्वर्गामध्ये पोचणार कसं? मग गाडगे महाराजांनी प्रॅक्टिकल उदाहरण दिलं होतं. काय समाजामध्ये ही प्रतिक्रिया निर्माण केली जाते, काय समाजामध्ये आज प्रतिक्रियेच्या माध्यमातून लोकांना जाणून केलं जातोय, अज्ञानी लोकांना फसवण्याचं काम चालू आहे. आणि गाडगे महाराजांनी उजाळण्याचं काम दिलं होतं. कारण आजही लोक ओबीसीचे लोक, मुलगा जन्माला येतो ओबीसीच्या घरात, नाव ठेवायला बामणाकडं. मग बामण ठेवतो, काय ठेवतो? ज्यातून प्रेरणाच मिळणार नाही, आणि बामण नाव ठेवतो काय? दगडू, दगडासारखा, धोंडू, धोंड्यासारखा. अशा प्रकारची नावं ठेवली जातात, त्यातून प्रतिक्रियाच निर्माण होत नाही. याचा अर्थ आजही आम्ही सामाजिक गुलाम आहोत. या सामाजिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी संतांचं आंदोलन होतं. संतांनी समाज मुक्त करण्यासाठी आंदोलन चालवलं होतं. काय मित्र, आज आम्ही संतांचं आंदोलन समजून घेतलं. काय आम्ही संतांचं आंदोलन प्रॅक्टिकल करतोय. याचा अर्थ जर करायचा असेल तर शेवटचा मुद्दा सांगताना इथे थांबतो. एकच पर्याय आमच्याकडे. कोणता पर्याय आहे? की ओबीसीची जाती आधारित गिनती केली जात नाही. आणि जर ओबीसीची जाती आधारित गिनती केली तर मित्र, जिथं तुम्ही बसलेले आहात इथं तुमची मुलं बाळ बसलेली नसतील. कारण या रांगेमध्ये आज काही अडाणी समाज असलेला असेल. कारण आज आमची समस्या कोणती झालेली आहे? पहिली ते 8वी पर्यंत शाळेमध्ये शिकवायचंच नाही. पहिली ते 8वी पर्यंत डायरेक्ट पास. तुम्ही ऐकून आश्चर्य करा, गुलाबबाई रामनिवास अग्रवाल विद्या मंदिर शाळा आहे महाराज. त्या शाळेमध्ये 9वीला 75% मुलं नापास झाली. 9वीला 75% मुलं नापास का झाली? याचा अर्थ का नापास झाली? 8वी पर्यंत महाराज शिकवायचंच नाही सांगितलं. 8वी पर्यंत जर शिकवलंच नाही, कोणती बुद्धी दाखवण्याची, बुद्धी दाखवण्याची. याच्यानंतर जाऊन सांगितलं तुमची मुलं बाळं शिकू नये, म्हणून सांगितलं जातीचा दाखला काढून आणा. आणि जातीचा दाखला जर मिळाला त्याचं व्हेरिफिकेशन करा. आणि व्हेरिफिकेशन जर झालं नाही, जात पडताळणी झालं नाही, मग बाळा मुलाला किती? सायन्सला 16,500 रुपये. काय कुणाचा बाप भरायला तयार आहे? डी.वाय. पाटील हायस्कूल आहे पनवेलला. जर डॉक्टर करायची जर तुम्हाला पाहिजे असेल तर डोनेशन 1 करोड रुपये आहे त्याचा, डी.वाय. पाटील हायस्कूलचा. काय आमचे विद्यार्थी लोक शिकू शकते भविष्यामध्ये? तर एकच मित्र कारण आहे, या देशामध्ये हिजड्याची जनगणना केली जाते, परंतु ओबीसी बांधवाची जनगणना केली जात नाही. जर ओबीसी बांधवाची जनगणना झाली तर परिणामी काय होईल? ओबीसीला हायर एज्युकेशन फ्री अँड कंपल्सरी होईल. ओबीसीच्या बांधवांना डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, प्रोफेसर सर्व हिस्सामध्ये प्रतिनिधित्व लागू होईल, राखीव सीट लागू होईल. परंतु मित्र आज आम्हाला लागू केली जात नाही. परिणामी काय? आज आमची जाती आधारित गिनती केली जात नाही. मग जाती आधारित गिनती केली पाहिजे, यासाठी काय करावं लागेल? तर मित्र, यासाठी आम्ही या देशामध्ये भयानक एक कार्यक्रम राबवतोय. ओबीसीच्या लोकांसाठी, एसटीच्या लोकांसाठी, एसटीच्या लोकांसाठी 100 संघटना ओपन केलेल्या आहेत. वारकरी संप्रदायासाठी सत्यशोधक मूलनिवासी वारकरी महासंघ याच्या अंतर्गत वारकरी संप्रदायाची स्थापना केलेली आहे. आणि याच्या माध्यमातून खरं वारकऱ्याचं आंदोलन, ज्या वर्णव्यवस्थेच्या विरोधामध्ये वार केला होता, त्या समाजाला जागृत करण्यासाठी सत्यशोधक वारकरी मूलनिवासी संघाची स्थापना केलेली आहे. आणि त्याच्या माध्यमातून राष्ट्रव्यापी आज आम्ही वारकऱ्याचं जन आंदोलन बांधत आहोत. आणि ते जन आंदोलन भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवास संघ, भारतीय विद्यार्थी मोर्चा या महापुरुषांना प्रेरणा स्रोत मानून, कारण जर आम्ही यांच्या जीवनावरती कार्यक्रम राबवत असू तर आमची जबाबदारी आहे. आमच्या महापुरुषांचा जीवन संदेश काय आहे? संत नामदेव महाराजांचा जीवन संदेश काय आहे? तर एकच जीवन संदेश काय? तो एक जीवन संदेश आहे, जे अधुरं काम आहे ते पूर्ण करा. जे अधुरं काम आहे ते पूर्ण करा.
मार्केटिंग जो इथं खेळमध्ये आहे, असे 1,30,00,000 दुकान भारतामध्ये आहेत. ते 1,30,00,000 किरकोळ व्यापाऱ्यांची दुकानं बंद होत आहेत. रिटेल एफडीआय मार्केटिंग भारतामध्ये येते. मॉल सिस्टीम हा शर्ट जर तुम्ही दुकानामध्ये घेतला तर तो 250 रुपयाला, मॉल मध्ये गेला 450 रुपयाच्या वरती. जो महाराष्ट्रावरून आता जो आमच्या आदिवासी वाडून दूध येतो, हा जर दूध 20 रुपये लिटरने खाली येतोय, मॉल मध्ये 40 रुपये लिटर. काय आम्ही घेण्याच्या लायक बनू? ताटीपासून ते मिठापर्यंत उपलब्ध मॉल मध्ये. आज आमच्या शिक्षणाचं महागडीकरण चालू आहे. शिक्षण एवढं महागलंय, डिप्लोमा करायचा असेल 60,000 रुपये फी. याचा अर्थ शिक्षण जे फ्री आणि कंपल्सरी संविधानाने अधिकार दिलेला आहे. मित्र मिळत नसेल तर आम्हाला चळवळ चालवावी लागेल आणि ती चळवळ आम्ही राष्ट्रीय स्तरावरती भारत मुक्ती मोर्चा या सामाजिक संघटनेच्या अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरती राबवत आहोत. आणि त्याचाच भाग म्हणून तुमच्या खेड तालुक्यामध्ये परवा एक कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि कार्यक्रमाचे विषय आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. जी इलेक्ट्रॉनिक वोटिंग अर्थात आमचा मतदानाचा जो अधिकार असतो, हा सुद्धा या शासकर्त्या जमातीने हिसकावून घेतलाय. तुमचा बोलण्याचा अधिकार हिसकावून घेतलाय, तुमचा फिरण्याचा अधिकार हिसकावून घेतलाय. तुम्हाला बोलण्याचा आणि फिरण्याचा अधिकार सुद्धा नाही. याचा अर्थ काय? या देशामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंगच्या निवडणूक आयोगावरती जो लोकशाहीवरती बलात्कार केलेला आहे, हा एक विषय लावलेला आहे. दुसरा विषय लावलेला आहे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन. हे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन नसून त्या ओबीसीच्या जाती आधारे जनगणनेला गुमराह करण्याचं एक षडयंत्र, याच्यावरती एक चर्चा लावलेला आहे. तिसरा विषय आहे की खास करून सोशल मीडियाद्वारे मूल निवासी महापुरुषांची, शिवाजी महाराज, राजे शाहू महाराज यांची बदनामी करणं एक षडयंत्र. तसेच निरपराध मुसलमान सोशल मीडियाच्या द्वारे मोहम्मद शेखची हत्या कुणी व का व कशी केली याच्यावरती पर्दाफाश करण्यासाठी भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरती आम्ही हा कार्यक्रम राबवतोय. आणि मित्र, हा कार्यक्रमाचा भाग म्हणून तुमच्या खेड तालुक्यामध्ये हा परवा रविवारी कार्यक्रम होत आहे. तर या कार्यक्रमाला तुम्ही समजून घ्या अशी आणि अपेक्षा आणि आशा व्यक्त करतोय. कारण हा संघटन मुले निवासी लोकांचं संघटन आहे. या संघटनेची जी विचारधारा आहे ही संतांची विचारधारा आहे आणि याच्या आधारावरती आम्ही समाजामध्ये परिवर्तन करू इच्छितो आणि व्यवस्था परिवर्तनाचं जन आंदोलन आम्ही बांधतोय. हा जन आंदोलनाचा भाग म्हणून एक कार्यक्रम लावला आहे. त्या कार्यक्रमाला तुम्ही या अशी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद, आभार. जय निवासी, जय भारत.